निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा. निवडणुकीतील गैरव्यवहार, मतांमधील घोळ आणि मतचोरी विरोधात विरोधकांचा एल्गार. मवी आणि मनसेच्या संयुक्त मोर्चाबाबत काँग्रेसची सावध भूमिका. बिहारच्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेसला अडचण असल्याची चर्चा. विरोधकांच्या सत्तेच्या मोर्चाला भाजप प्रत्युत्तर देणार. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ आज भाजपचं मूक आंदोलन. अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार. राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य. नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्ह. कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. सगळंच फुकटात कसं मिळणार? तुम्ही थोडे थोडे पैसे परत करा. अजितदादांचं वक्तव्य चर्चेत. डॉक्टर आणि दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून समोर आलेला ट्रँगल भयानक. फलटण डॉक्टर आत्महत्येप्रकरणी जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप. तर प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची घोषणा. संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव 2 महिन्यांच्या विश्रांतीवर. थेट पंतप्रधान मोदींकडून लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. फडणवीसांकडूनही तब्येतीची विचारपूस. मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय. 4 ठिकाणी सकाळी 7 ते 9 या वेळेत कबुतरांना दाणे टाकण्यास सशर्त परवानगी. विद्यमान कबुतरखाने मात्र बंदच राहणार. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या मोहालीत अटक. पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या आरोपात कारवाई. तर खोट्या गुन्ह्यात फसवल्याचा कुटुंबियांचा दावा.